नमस्कार सर्वांना. आज बघा पाणीपुरीचा बेत केलाय. बरेच दिवस झाले म्हणलं आज करू उद्या करू. शेतातल्या कामानं काही होईना झाले. मग म्हणलं चला आता शेतात नालो होतो, ऊसाची लागण रानात चालू होती आणि यायला जरा उशीरच झाला. 5 वाजून गेले का बघा. तरी पण म्हणलं काय नाही, आज मुलांना म्हणलं होतं की तुमच्यासाठी पाणीपुरी बनवली. तर म्हणलं आज चला. मारल्यानंतर शेतात नाल्यानंतर चहा पिला आणि बटाटा शिजत घातला. म्हणलं आधी बटाटा शिजवून घेतल्याशिवाय काही पाणीपुरीला सुरुवात करायला नको. मग बटाटा शिजवून घेतलं मस्तपैकी. पुदिना आणला आणि पुदिना आणून पुदिन्याचं पाणी असं तयार केलं बघा. आणि सगळं विकत म्हणजे आम्ही जर वेळेला काय करतो, चिंच आणतो, खजूर आणतो, त्याचं ते मिश्रण तयार करतो. पण ह्या वेळेला नाही, आम्ही हे पॅकेट विकत घेतलंय आणि त्याचं ते पाणी तयार केलं. आणि हे एक नाही, हे मीठ आहे, बटाट्यावर टाकलं की चवीला खूप छान लागतं. आणि हा चाट मसाला आहे, हा पण नाही बटाट्याच्या भाजीत टाकल्यानंतर खूप छान असा चवीला लागतो. पुऱ्या आणून पुऱ्या तळून घेतल्यात बघा सगळ्या. आणि पुऱ्या कसं विकतचं पॅकेट आणण्यापेक्षा नाही तळायला आणल्या, आता तळलेल्या पुऱ्या पण छान लागतात. आणि मला नाही लालसर अशी पुऱ्या खायला आवडते त्या, म्हणून मी एक घाणा लालसर पुरीचा असा काढलाय बघा इथं. का तर लालसर पुऱ्या पण नाही खायला खरपूस अशी चांगली लागते त्यासाठी. मग म्हटलं की चला, रोज आपली गडबडीची काम आहे ती, कधी आज उद्या करत बसायचं. आज करूया. बरेच दिवस झालं सामान आणून ठेवलं होतं पण काय होतच नव्हतं करायला. आता एवढा सगळा सराजम गोळा केलाय म्हटल्यानंतर पाणीपुरीला तर कांदा पाहिजेच. मग कांदा आणला आणि सगळं सामान गोळा केलं आणि बारीक शेव बरोबर राहिली होती. मग म्हटलं आता दुकानातून बारीक शेवचं एक पॅकेट आणायला लावलं बघा. त्याच बारीक शेवचं एक पॅकेट आणलं आणि आता हे पाणीपुरीचं सामान सगळं गोळा केलं बघा. पाणीपुरीच्या पुऱ्या आणल्यानंतर नाही दिसत्यात एवढ्या पण नाही तळल्यानंतर किती भली अशा मोठ्या होत्यात बरं का. खूप छान असं तळल्यानंतर बघायला आणि खायला पण छान लागतात बरं का. आणि खूप छान बघा अशा तळून झालेली आहे. मी आपल्याकडे तेल ठेवलं होतं आणि गरम झाल्यानंतर ह्या पुऱ्या नाही तळून घ्यायला लागले होते. पण दिसतात एवढ्या पुऱ्या, आपण फुगून किती आणि सगळ्याच पुऱ्या टम्म फुगतात बरं का. क्वचित एखादीच पुरी फुगत नाही, पण छान वाटते. पाणीपुरीच्या पुऱ्या खायला पण चांगले वाटतात आणि बघायला पण छान वाटतात. तर मला तर वाटतं की सगळ्यांनाच पाणीपुरी आवडते. त्यामुळं नाही कधी आम्हाला बाहेर जाणं शक्यतो होत नाही आणि कधी खायचा पण योग येत नाही. पण आम्ही जर वेळेला नाही पाणीपुरी ही घरीच बनवतो. सारखी नाही बनवायची होत, पण तरी पण ज्या वेळेला वेळ मिळाला की पाणीपुरी आम्ही घरच्या घरीच बनवलेली असते बघा. बटाटा शिजवून घेतला आहे, बटाट्यात नाही छानपैकी मीठ, चाट मसाला असं टाकून घ्यायचं म्हणजे बटाट्याला चव चांगली येते. काही वेळेला म्हणजे वेळेला नाही मी वाटाणा पण शिजवून घालते बरं का त्यात, पण ह्या वेळेला काही मला जमलंच नाही करायला, त्यामुळे मी वाटाणा काय शिजवून घातलेला नाही. चाट मसाला आणि मीठ घातलं, बटाट्याला छान चव आली की पाणीपुरीत नाही छान लागतं. चिंचेचं पाणी बनवायचं आणि चिंचेचं आणि खजूरचं पाणी बनवतो, पण ते पण काय आज बनवायचं झालं नाही का तर गडबड होती, शेतात कामं चालू होती. मग हे पॅकेट आणलं होतं, ह्याच्यानुसारच मग म्हणलं की आपण आता ह्याचंच पाणी बनवूया. पुदिना आणला, पुदिन्याचं पण पाणी बनवून घेतलं. अशा प्रकारे की नाही कमी खर्चात आपलं पाणीपुरीचा बेत तयार केला. कसं असतं, एखादी गोष्ट असते एखादी गोष्ट नसते. कोथिंबीर नव्हती तरी पण तसं चालवलं. म्हणलं चला, नाहीतर नाही आता शेतात पण बरेच दिवस झालं कोथिंबीर लावायची म्हणतोय, खरं लावायची झाली नाही. आणि आज काही बाजार पण चालू नाहीत किंवा बाजारला पण कोण गेलेलं नाही, त्यामुळे नाही कोथिंबीर पण आणली नव्हती. घरची असली की भरपूर असते, आपण विकत आणून खाण्यासारखं शक्य होत नाही ना, त्यामुळे विकत काही आणली नव्हती. मग म्हटलं की चला, नाहीतर नाही आपण कांदा जे काही आहे की नाही त्याच्यानुसारच आपलं पाणीपुरी बनवूया. मग तसंच जेवढं साहित्य आमच्याकडे उपलब्ध होतं की नाही तेवढ्या साहित्यात बनवलं. पण खरं सांगू का, तेवढ्याच उत्साहाने केलेली पाणीपुरी नाही खायला पण एकदम छान लागते बरं का. हे पुदिना होता दारात लावलेला, मग त्याचं पण पाणी केलं मिक्सरला आणि ते छानपैकी गाळून घेतलं आणि ह्या सगळ्या पुऱ्या बघा टम्म फुगले. एवढं सगळं साहित्य जमा केलं आहे आणि आता आमचा पाणीपुरीचा बेत चालू आहे बघा. एवढं शेतातनं काम करून कंटाळून आलं, पण मुलांसाठी आज पाणीपुरी बनवायची होती बरं का. आमच्या घरी तर नाही सारखे असे वेगळे पदार्थ बनत नाहीत. आमच्या घरी सारखं बनतात म्हणजे धपाटी, पराठे असं आम्ही सारखं बनवत असतो बघा. पण शक्यतो असं पोहे, उपीट, पाणीपुरी असं आमच्याकडे जास्त नसते. का तर आमच्याकडे सकाळी उठलं की आमचा स्वयंपाक तयार असतो, का तर आम्हाला शेतात जायचं असते आणि काम असते. त्यामुळं नाही आमचा स्वयंपाक सकाळी तयार असतो. त्यामुळे आम्हाला कधी नाश्ता करण्याची गरजच पडत नाही. त्यामुळं आपलं स्वयंपाक आवरला की भाकरी कालवून आपल्या डब्यातनं घ्यायचं आणि शेतात जायचं. पण आपलं कधीतरी असं एक वेगळं खायला म्हणून नाही आज बरेच दिवसातून पाणीपुरी केली बरं का. आम्ही पाणीपुरी केली होती, आमच्या ताई यायला त्या नाही त्यावेळेला केली होती बघा. त्यापासून का नाही मी बरेच दिवस झालं म्हणते की आज पाणीपुरी करायची, उद्या पाणीपुरी करायची, पण काही पाणीपुरी करायची झालीच नाही. का तर शेतातली एवढी कामं आहे, ती ऊसाच्या लागणी चालू आहे, त्या टोमॅटो बांधणी चालू आहे,
त्या कामातनं काही वेळ मिळत नव्हता. आता आज पण वेळ नव्हताच बरं का, पण तरी पण म्हणलं चला, आज सकाळपासून काम शेतात चालू होतं, तरी पण शेतात न्यायला मला 5 वाजून गेले होते. मग शेतातनं आल्यानंतर हा पाणीपुरीचा बेत केला बघा. आता अजून माझा स्वयंपाक बनवायचा आहे बरं का.